सम्राट अशोका विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राजेंद्रनगर येथे स्वराज्य तालीम मंडळ आणि संयुक्त राजेंद्रनगर यांच्या वतीनं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीद्वारे 3 महिन्याच्या वर्षावासाची सांगता करण्यात आली। रॅलीमध्ये ढोल ताशाच्या गजरात लेझिमचं सादरीकरण आणि सांस्कृतिक देखावे सादर करण्यात आले। तब्बल 100 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एकत्रित लेझिम खेळाचं मनमोहक सादरीकरण करून वातावरण उत्साहवर्धक केलं। देखाव्यात तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे जिवंत दर्शन घडवण्यात आलं। धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य लक्षात घेऊन या कार्यक्रमात बंधुता, ऐक्य आणि मानवतेचा संदेश देण्यात आला। 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह घेतलेल्या ऐतिहासिक धर्मदीक्षेची आठवण या सोहळ्यात जागवण्यात आली। कार्यक्रमाचे उद्घाटन सुखदेव बुधाळकर, अध्यक्ष प्रवीण बनसोडे, सुरेश आठवले, शिवराम बुधाळकर आणि पंकज आठवले यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक बलबारी, आजम शेख, नागेश शिंदे, नामदेव नागतळे, उदय कांबळे, दयानंद गालफाडे, सुरेश नागटेळे तसेच महिला कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।